आणि आता एक मोठी बातमी आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवरती मोक्का कायदा लागणार आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील ही सर्वात मोठी बातमी आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 6 आरोपींवरती आता मोक्का लावण्यात आलेला आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 6 आरोपींवरती मोक्का लावण्यात आलेला आहे। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवरती मकोका लावण्यात आलेला आहे। या घडीची सगळ्यात मोठी बातमी, प्रतीक घुले, महेश केदार, कृष्णा आंधळे यांच्यावरती हा मकोका कायदा लावण्यात आलेला आहे। संतोष देशमुख हत्या प्रकरणातली ही सगळ्यात मोठी अपडेट। आज धाराशिवमध्ये संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील आरोपींवरती कठोर कारवाई व्हावी, लवकर त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळावा यासाठी एक जन आक्रोश मोर्चा निघालेला आहे। मोठ्या संख्येने नागरिक त्यामध्ये सहभागी झालेले आहेत, सर्वपक्षीय नेते सहभागी झालेले आहेत। तर दुसरीकडे आज ही एक मोठी बातमी, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 6 आरोपींवरती आता मकोका लावण्यात आलेला आहे। गणेश ठाकूर आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। गणेश, अमोल, ही मोठी अपडेट आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की याआधी स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी ही मागणी होत असताना याला हमी दिली होती की या प्रकरणामध्ये तपास यंत्रणा मकोका लावून पुढील ट्रायल कोर्टामध्ये चालवेल आणि त्यानुसारच आता गुन्हा क्रमांक 6 या प्रकरणातील त्यामध्ये सर्व आरोपी, एकूण 7 आरोपी आहेत, 6 अटकेत एक फरार आहे। या पूर्ण केसवरती आता मकोका लावण्यात आलेला आहे आणि मकोकामध्ये आता ऑर्गनाइज क्राईम म्हणजे NCOCचा अर्थच किंवा फुल फॉर्मच आहे की महाराष्ट्र कंट्रोल ऑफ ऑर्गनाइज क्राईम ऍक्ट आणि 1999ला विधिमंडळात पास झालेला हा कायदा, यामध्ये ही टोळी आणि टोळीचे जे मोर्चे असतात त्या मोर्चाच्या विरोधात एकापेक्षा अधिक जर चार्जशीट दाखल असतील तर अशा केसमध्ये मकोका लावला जातो। अशा वेळी ह्या ग्रुपमधून किंवा ह्या टोळक्यांना या गुन्ह्यांमधून आर्थिक लाभ घेतला आहे का हे देखील पाहिलं जातं आणि मकोका लावण्यासाठी तो रेअरेस्ट ऑफ द रेअरेस्ट गुन्हा असावा अशी जी मागणी असते। तर हे पूर्ण रेअरेस्ट ऑफ रेअरेस्ट गुन्हा आहे, कारण अशा प्रकारे हत्या करणं आणि ऑर्गनाइज पद्धतीने हत्या करणं मर्डर केसेस बरेच असतात, पण इथं राजकीय अँगल आणि या प्रकरणाचं गांभीर्य पाहता मोका लावण्याची मागणी वारंवार होत होती आणि रेअरेस्ट ऑफ रेअर अशी ही केस दाखवून मोका जर लावला तर आरोपींना मोठी शिक्षा होते। या मोका ऍक्ट अंतर्गत त्या तरतुदी आहेत, त्यामुळं एक मजबूत केस ठेवून आरोपींना शिक्षा मोठी होते। तर यामुळं याबद्दलची मागणी वारंवार होत होती परिवाराकडनं आणि संबंध लोकांकडनं। या प्रकरणामध्ये मोका लावण्यात यावा अशी मागणी होती, ती मान्य केली गेली आहे। एसआयडीनं या प्रकरणामध्ये गुन्हा दाखल केलेला आहे। गुन्हा दाखल केल्याने यावरती मोका लावला आहे आणि आता या प्रकरणामधील 2 आरोपी आहेत, एकूण 6 आहेत, त्यापैकी 2 आरोपींविरुद्ध एकापेक्षा जास्त 2हून जास्त गुन्हे आहेत आणि या दोन्ही गुन्ह्यांमध्ये चार्जशीट दाखल केली आहे। आता हे 2 आरोपी कोण, ज्यांची चार्जशीट दाखवून मोका लावण्यात आला आहे हे अद्याप स्पष्ट होऊ शकलं नाही। 2 आरोपींवरती 2हून जास्त केसेस आणि त्या केसेसमध्ये चार्जशीट दाखल केल्यामुळं ही एक ऑर्गनाइज टोळी आहे। या लोकांनी सर्वांनी मिळून हा जो गुन्हा घडून आणलाय हे ऑर्गनाइज पद्धतीनं केला गेलाय आणि यामुळेच मोका लावून यांच्याविरुद्ध मोका अंतर्गत आता पुढील ट्रायल कोर्टात चालवण्यात येईल आणि जर हे आरोप सिद्ध झाले तर भारतीय न्याय किंवा जे BNS आहे, BNSच्या व्यतिरिक्त मोका जर लावला तर मोकाचे ऍक्टमध्ये ज्या तरतुदी आहेत त्यामुळे शिक्षा जास्त होऊ शकते आणि यामुळे आता एक मोठं बळ पब्लिक साईडला पब्लिक प्रॉसिक्युटर म्हणा किंवा सरकारी बाजूला मिळालंच आहे आणि पोलीस यंत्रणेला एसआयडीला देखील या मोका अंतर्गत जे राईट्स असतात त्यामुळे तपास करण्यामध्येही काही बाबी ज्या समोर आणायच्या आहेत त्यासाठी वेगळी ताकद मिळू शकते। निश्चित गणेश, तुम्ही आपल्या सोबतच राहा। सध्या आपण धाराशिवमध्ये जाऊयात। आपले प्रतिनिधी आफताब शेख सध्या आपल्या सोबत आहेत। आफताब, या घडीची मोठी बातमी आहे, संतोष देशमुख हत्या प्रकरणातील 7 आरोपींवरती मकोका लागलेला आहे। त्या ठिकाणी जे काय कार्यकर्ते आहेत त्यांच्या नेमक्या काय भावना आहे या सगळ्यावरती?
अमोल, नक्कीच या ठिकाणी बघताय सुरेश धस असतील, राणा जगजितसिंह पाटील हे दोघेही या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. अण्णा, आपण लाईव्ह लावत मोक्का लागलेला आहे आरोपींवरती, एक प्रतिक्रिया. एक मिनिट ऐका, तिथे गेल्यावर देतो ना. हे बघा, अन्याय होईल इतरांवरती. आमचं भाषण ऐका, भाषणामध्ये बोलू दादा, आम्ही भाषणात बोलू. मला माहिती आहे मोका लागला. आता नाही, माननीय मुख्यमंत्र्यांनी हाऊसमध्ये जाहीर केलं ना, मोका लावला. ह्याच्यात नाविन्य काय? मोका लागणारच आहे. अजून बऱ्याच लोकांवर मोका लागणार आहे. आत्ताशी थोडे झाले. चला, आम्हा स्वागत म्हणजे काय, ऑलरेडी डन. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं होतं, साहेब बोलले होते, त्याप्रमाणे गुन्हा दाखल झाला. बीडची दहशत संपली पाहिजे असं पण म्हणतात. ही बीडची सुरुवात दहशत नाही, बीड जिल्ह्याला बदनाम करू नका. आहे. ज्या लोकांची हे फक्त परळीची दहशत आहे. चला आगे बढो. हा, सांगतो ना, वेगवेगळे पॅटर्न सांगतो. चला. सुरेश धस या प्रकरणाचा पहिल्या दिवसापासून अमोल आपल्याला माहिती आहे की या प्रकरणामध्ये ते आवाज उचलत आहेत आणि त्यांनी मुख्यमंत्र्यांनी जो शब्द दिला होता तो पाळलेला आहे, अशा पद्धतीची भावना या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेली आहे. आणि 7ही आरोपींना या ठिकाणी मोक्का लागल्यानंतर भाषण जे मी करणार आहे आता जाहीर सभेमध्ये, आणि त्या ठिकाणी सविस्तर भूमिका जी आहे ती मी स्पष्ट करण्याची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे. धाराशिवमधल्या राजमाता जिजाऊ चौकपासून हा मोर्चा सुरू झालेला आहे आणि त्या ठिकाणी या मोर्चामध्ये ही सगळी नेते जे आहेत ते सहभागी झालेले आहेत आणि जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर या मोर्चाचा समारोप होणार आहे आणि त्या ठिकाणीच आपली भाषणं करू आणि त्या ठिकाणी आम्ही भूमिका मांडू, अशा पद्धतीची प्रतिक्रिया जी आहे ते सुरेश धस या ठिकाणी देत आहेत. प्रचंड गर्दी खरं तर या मोर्चामध्ये झालेली आहे आणि कार्यकर्त्यांनी माध्यमांना ते विनंती करतायत की थोडासा मोर्चा आपल्याला पुढे द्यायचा, त्यामुळं इथून ते सगळे नेते जे आहेत ते या मोर्चामध्ये सहभागी झालेले ते मोर्चामध्ये सहभागी होऊन आता पुढे निघालेले आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी हा मोर्चा पोहोचलेला आहे अमोल, आणि तिथून जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर. हो, फॅमिली तर नाहीये. अगदी बरोबर आहे आफ्ताब. नेमकं भाषणामध्ये सुरेश धस काय बोलतात त्याकडे आपलं लक्ष असेलच. तुर्तास संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवरती मकोका लागलेला आहे. सर्व 7 आरोपींवरती हा मकोका लावण्यात आलेला आहे. सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, जयराम चाटे, त्यासोबतच प्रतीक घुळेकर यांच्यावरती हा मकोका दाखल झालेला आहे. मात्र वाल्मिक कराडवरती अजूनही मकोका दाखल झालेला नाहीये अशी माहिती मिळते. विष्णू चाटेवर सुद्धा मकोका दाखल झालेला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींवरती हा मकोका दाखल झालेला आहे. आणि राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड सध्या आपल्यासोबत आहेत. जितेंद्र आव्हाडजी, 7 आरोपींवरती मकोका दाखल झालेला आहे, आपली पहिली प्रतिक्रिया. आरोपी जे नगरमध्ये आहेत त्यांच्यावर मकोका लागू केला आहे, त्याच्याबद्दल सरकारचं अभिनंदन करायला पाहिजे, ठीक आहे. पण ह्याचा जो सगळ्यांचा बाप आहे त्याचं काय करायचं? प्रश्न तिथे आहे ना. हे 7 आरोपी आहेत ते पहिल्या दिवसापासून जगाला माहिती आहे, पण फोनवरती ते बोललं कोण? हे सगळं झालंय खंडणीत कोण कोण आरोपी आहेत? हे सगळी हत्या उद्भवली ते खंडणीतनं उद्भवली आहे. खंडणीतनं हत्या झाली. खंडणीचा मास्टर माइंड कोण होता? बर, तुम्ही असे पीसेस मध्ये कारवाई करून महाराष्ट्राला संभ्रमित ठेवता. बर, काल विष्णू चाटेला न्यायालयाने जेल कस्टडी दिली, त्याला कालच अरेस्ट का नाही केला? सोमवारी अरेस्ट करू असं कशासाठी? कालही अरेस्ट होऊ शकला असता, आजही अरेस्ट होऊ शकतो, उद्याही अरेस्ट होऊ शकतो, त्याला सोमवारच कशाला पाहिजे? वाल्मिक कराड यांच्यावर हा बोला. असं आहे की महाराष्ट्रामध्ये जेवढ्या अशा बहुचर्चित हत्या झाल्या आहेत त्या बहुचर्चित हत्यांमध्ये 2 दिवसांनी किंवा दररोज संध्याकाळी प्रेस ब्रीफिंग होतं. बरं, ही एकच हत्या आहे, त्यांच्या घरच्यांनाही काही सांगितलं जात नाही. बर. लवकरात लवकर मिळाला पाहिजे. जितेंद्र आव्हाडजी, तुम्ही आपल्या सोबत झालेले आहेत. देशमुख कुटुंबाची प्रतिक्रिया लोक येत आहेत, भेटतायत, काय बोलतायत तुमच्याशी सगळे?
म्हणजे सगळे तर आता सर्वच जण धीर देत आहेत आणि यांच्या या धीरामुळे तर आज आम्ही हा न्यायाचा लढा उभारू शकलोय. नाहीतर म्हणजे हा न्याय म्हणजे आमचं काही म्हणजे आता त्या दिवशी केदार सर बोलले की आम्ही जशी समजा आत्महत्या केली असती, माझे वडील एक असं महत्त्वाचं स्थान होते आमच्या घरातलंच नाही तर ते पूर्ण गावाचा आधारस्तंभ होते. आज तो म्हणजे ते आमच्यात नाही आहेत, पण आमची एक मागणी आहे त्यांच्यावर जो अन्याय झालाय त्याविरुद्ध न्याय हा मिळालाच पाहिजे. वडिलांवरती जो अन्याय झालेला आहे तिथं कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे अशी भूमिका जी आहे ती या ठिकाणी व्यक्त करतायत. 7ही आरोपींवरती मकोका लागलेला आहे. तुम्ही ग्रामस्थ म्हणून आंदोलन करताय पहिल्या दिवसापासून, आता मोक्का लागलाय. आत्ता लागू झालाय का? तुम्हाला माहिती मिळाली तशी? अद्यापर्यंत आमच्या कानावर ही खबर आलेली नाहीये. तुमच्यापर्यंत अजून माहिती पोहोचलेली नाही मुक्याची? आमच्यापर्यंत आणखी मोक्याची माहिती मिळालेली नाही. तर तुम्ही मागणी वैभवीने देखील मागणी केली, जी तपास सुरू आहे त्याची कुठलीच माहिती तुमच्यापर्यंत पोहोचत नाही म्हणून. तपास यंत्रणांना सीआयडी तपास यंत्रणा CID कडे आहे, SIT कडे आहे. त्यांचा तपास करण्याची पद्धती थोडी वेगळी असल्या कारणानं ते अंत्यापर्यंत आमच्यापर्यंत पोहोचत नाही व्यवस्थित जशी पाहिजे तशी. पोलीस प्रशासन त्याबद्दल दखल घेईल असं वाटतंय आम्हाला. पण जर मोक्का लागला असेल, जी मागणी तुमची देखील होती, जर तसं लागलं असेल तर तुम्ही त्या निर्णयाचं स्वागत करता? बिलकुल स्वागत करणार, का करणार नाही स्वागत त्याचं? संघटित गुन्हेगारी करतात ते दिसतंय, सगळ्या देशाला दिसतंय, महाराष्ट्राला दिसतंय, महाराष्ट्र पाहतोय उघड्या डोळ्याने. याच्यापेक्षा नवीन तर सध्या संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची सुद्धा प्रतिक्रिया आलेली आहे, पाहूया. सरपंचाच्या खून प्रकरणात 7 जणांवर मोका लावण्यात आलाय. काय न्याय मिळताना दिसतंय तुम्हाला? सगळ्या आरोपीवर जोपर्यंत न्यायाला म्हणजे मोका लागत नाही, कुणाचा गुन्हा नोंद होत नाही, खंडणी ते गुन्हापर्यंत हे सगळे आरोपी आहेत, ही संघटित गुन्हेगारी आहे, तोपर्यंत मी यावर प्रतिक्रिया देणार नाही. सगळ्यांवर हा मोका आणि खुनाचा म्हणजे गुन्हा नोंद झाला पाहिजे. पण याच्यातून कराडांचं नाव याच्यात नसल्याची माहिती मिळते. आलं पाहिजे. सगळे गुन्हेगारी वृत्तीचे लोक इथे, यांच्यावर पहिले 10-10, 20-20 गुन्हे येतं आणि तोपर्यंत मी थांबणार नाही. मला न्याय पाहिजे. सगळ्यांना फाशीची शिक्षा झाल्याशिवाय आम्ही थांबणार नाही. राज्यातील मंत्र्याचा वर्दस्त यांच्यावर दिसतंय असं वाटतं तुम्हाला? त्याच्यात काय झालंय तपासात, ते तपास आम्ही आज मागवलेला आहे. त्याचं पण स्पष्टीकरण आपण देऊ. आपण त्याचा तपासात काय झालेलं आहे ते आपल्याला आज संध्याकाळपर्यंत आपण ते तपास मागून घेतलेला आहे. तर कायदेतज्ञ अनिकेत निकम सध्या आपल्या सोबत आहेत. अनिकेतजी, संतोष देशमुख हत्या प्रकरणामधले जे 7 आरोपी आहेत त्यांच्यावरती मकोका दाखल झालेला आहे. आपली पहिली प्रतिक्रिया. संघटित गुन्हेगारीवर वचक बसवण्याकरता तत्कालीन राज्य सरकारने मोक्का हा कायदा आणला होता. मोक्का म्हणजे महाराष्ट्र कंट्रोल ऑफ क्राईम ऑर्गनाइज्ड ऍक्ट. आणि या कायद्याचा वापर तेव्हा केला जातो जेव्हा काही लोक किंवा काही आरोपी टोळी म्हणून जर ते काम करत असतील, गुन्हे करत असतील, तर त्यांच्या विरुद्ध हा कायदा लावला जाऊ शकतो. आणि हा कायदा लावत असताना काही रिक्वायरमेंट्स असतात. त्यातली सर्वात महत्वाची रिक्वायरमेंट म्हणजे अशी की त्या टोळीतल्या 1 किंवा जास्त सदस्यांच्या विरुद्ध गेल्या 10 वर्षात 2 पेक्षा जास्त दोषारोपपत्र दाखल झाले असले पाहिजे. जर तशा स्वरूपाचे गुन्हे त्यांनी केले असतील व दोषारोपपत्र 2 पेक्षा जास्त दाखल झाले असतील तर त्यांच्या विरुद्ध मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करता येते. नक्कीच. आणि आता या प्रकरणामध्ये 7 आरोपींवरती जर मोक्का लागलेला आहे तर पुढची नेमकी कारवाई कशी असेल, तपास कशा दिशेने होणार आहे आणि नेमकी काय शिक्षा होऊ शकते या सगळ्यांना? मोक्कानंतर पोलिसांना 180 दिवस दोषारोपपत्र दाखल असतात. जे नॉर्मल कायद्याअंतर्गत दोषारोपपत्र 60 किंवा 90 दिवसाच्या आत दाखल करायचे असतात ते मोक्का कायद्याअंतर्गत त्यांना 6 महिन्याचा कालावधी मिळत असतो. त्याचबरोबर या कायद्यात एक वैशिष्ट्य म्हणजे असं की कलम 18 खाली आरोपींचा कबुली जबाब जर ते स्वेच्छेने द्यायला तयार असतील तर तो देखील नोंदवता येतो आणि त्या कबुली जबाबाचा वापर त्या आरोपीच्या विरुद्ध देखील केला जाऊ शकतो व सह आरोपीच्या विरोधात देखील त्याचा वापर होऊ शकतो. तसंच कलम 21 अंतर्गत जामिनाला त्यात काही त्यांनी रिक्वायरमेंट दिलेल्या आहेत, कंडिशन्स आहेत आणि त्यामुळे सहजासहजी मोक्का लावल्यानंतर जामीन देखील आरोपींचा होत नसतो. निश्चित. या प्रकरणामध्ये वाल्मिक कराड यांच्यावर अजूनही मोक्का लागलेला नाहीये, तर त्याकडे तुम्ही कसं बघता? अजून तपास सुरू आहे, यावर मी काही बोलणार नाही कारण अजून तपास सुरू आहे. त्यामुळे तपासात काय निष्पन्न होतं ते बघूयात. हा, पण कुठेतरी सरकार मूळ जे या सगळ्या टोळींचे जे प्रमुख आहेत त्यांना कुठेतरी वाचवतंय असं सातत्यानं विरोधक त्यांच्यावरती आरोप करतायत. त्या संदर्भामध्ये आता मोर्चे सुद्धा काढले जात आहेत.
हे बघा, तपास सुरू आहे, योग्य दिशेने सुरू आहे. त्यांनी पोलिसांनी मोका देखील लावलेला आहे आणि तपास सुरू असताना यावर काही प्रतिक्रिया देणे उचित होणार नाही. धन्यवाद. निश्चित. अनिकेत निकमजी, आपण सविस्तर या संदर्भातले नेमके काय नियम आहेत ते आम्हाला समजून सांगितले, त्याबद्दल आपले आभार. तर वाल्मिक कराड यांच्या संदर्भामध्ये अजूनही त्यांची चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचा अजूनही तपास सुरू आहे, त्यामुळे त्या संदर्भात आपण कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही असं अनिकेत निकम यांनी सांगितलेलं आहे. 7 आरोपींवरती मोक्का लागलेला आहे, परंतु अजूनही वाल्मिक कराड यांच्यावर मात्र अजूनही मोक्का लागलेला नाहीये. त्यांच्या देशमुख कुटुंबियांनी सुद्धा या संदर्भात प्रतिक्रिया दिलेली आहे की जोपर्यंत सर्वांवरती मोक्का कायदा लागत नाही, सर्वांवरती कारवाई होत नाही, गुन्हे दाखल होत नाही, तोपर्यंत आपण या संदर्भात बोलणार नाही असं सुद्धा संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी म्हटलेलं आहे. तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जे महत्वाचे 7 आरोपी आहेत त्यांच्यावरती आता मोक्का लागलेला आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातली ही सर्वात मोठी बातमी आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.